मी कुस्त्या वगैरे खेळायचो. कुस्तीचा नाद होता. आपण कुस्त्या म्हणजे परत कॉलेज 10वी पास झालं कॉलेजला होतो तेव्हा वडिलांनी मला तालमीत पण टाकलेलं. संभानं मला सांगितलं, सभा म्हणला संभाडावर तासगाव तो जुना ड्रायव्हर आहे. त्याने सांगितलं की निकालात कधी बी उठायचे माणसांना पब्लिकला कळायला पाहिजे की ड्रायव्हर कोण आहे. जेवढे मोठे अड्डे आहेत त्या अड्ड्यात एक तरी गाडी आपली फायनल असावी असं प्रत्येकाला वाटतंच. म्हणजे च्या प्याला थांबवून नुकतंच गाडी उभी थांबवली आणि परत छोट्याला पण आला कुठं म्हणून गाड्याचा पाय घेतली होत्या. तर म्हणलं आर्मी आलो निघून तिथे लागला वरडायला. मग परत म्हणलं थांबा आलो. मग परत म्हणलं किती वेळ लागेल तर काय म्हणलं 10-15 मिनिटं लागतील. म्हणलं आलोच. मग म्हणलं ये लवकर. मग पण तिथं गडबड चाललेली. पण सर्वात म्हणजे मी सगळ्यांचं आभार मानतो की मला सहकार्य केलं, माझ्यासाठी थांबली. ती 10 बैलगाडी मालक शेवटी तिथंच तोंडावर निकाल घेतलाय. आणि काय सांगशील पण म्हणतात ना बैलगाडी क्षेत्राला देव, तसं आहे त्या बैलाचं नशीबच म्हणायचं. ते पळावी ही अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा होती. म्हणजे फॅन्स फॉलोवर सगळ्यांची, बकासूर प्रेमी, मथुर प्रेमी सगळ्यांची इच्छा होती. ती त्या दोन्ही मालकांनी संगनमत करून ती झालं. आणि ती गाडी पळाली तर जबरदस्तच गाडी पळल. काय सलगरी ड्रायव्हर म्हणून ज्यांचं नाव प्रचलित आहेत असे प्रशांत ड्रायव्हर यांच्या घरी आपण आलेलो आहोत. तर दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, बरेच वर्षाचा एवढा अनुभव, एवढी प्रसिद्धी बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला आहे. काय सांगाल केव्हापासून नाद सुरू झाला तुमचा आणि तुमच्याच पिढीपासून हा नाद सुरू झाला का आधीपासून नाद आहे? काय सांगाल तर? नाद तसं म्हणजे बैलगाडीचा बैल आमच्या घरात चुलत्यांपासून आधीपासूनच होते. चुलत्याने आमची आवड होती. शेतीची जी वगैरे बैल होती त्यात आमच्या वडिलांनी एक बैल घेऊन दिला होता चुलत्यांना. तो पळावला लागला. इथं कोल्हेश्वरची यात्रा मोठी भरायची तिथं त्याचा तरत बैल घेतला बहुतेक. आणि शेतीची बैल होती आपल्याकडे पहिल्यापासून. म्हणजे जनावरांची आवड मला लहानपणापासूनच. चुलत्यांची आमच्या जनावर होती ना त्यामुळं आवड होती. परत आम्ही एक चुलत बहिणीकडनं गाय आणलेली, ती चुलत्यांकडेच होती. तिला एक खोंड झाला होता. तो खोंड मग आम्ही पळवत होतो. मग त्यातनं नाद आणखीनच लागला. त्यातून आवड निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात बैलगाडी मालक होता फक्त का गाडीवर, असं गाडीवर कधीपासून छकड्यावर कधी पाय ठेवलं? छकड्याला पाय ठेवाय म्हणजे आपण एक खोंड घेतला होता गावात इथंच. योगी जाधव म्हणून मित्र आपला, त्याला ना आम्हाला नाद होता. आमच्याकडे बैल नव्हते तेव्हा आम्ही एक बैल गोजेगावचा संजा पळायचा ना, तो बैल आम्ही इकडे आमच्याकडे आणला सांभाळायला. जेव्हा बैल ते नेरा भागात होता हिरवेनकडे बैल, तिकडून इकडे आपल्याकडे आला गोजेगाव मध्ये सुभाषकडं. मग त्याला म्हणलं काय नाही बैल आम्हाला फक्त नाद म्हणून बैल तो आम्ही इकडे आणला. आणि त्या बैलावर आम्ही इथनं मोठं मैदान नागटांचं महाराष्ट्र केसरी त्या मैदानाला आम्ही 1 नंबर केला होता. म्हणजे त्या बैला तिथून नाद लागला. त्याच्या 1 नंबर केला. चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या. तेव्हा बैल तो आपल्या इथंच होता. मग त्यावेळेस त्या गाडीवर तुम्ही बसले नाही? तेव्हा गाडी वगैरे तेव्हा लय लहान होतो. बरं. पण आपला नाद होता आणि आमच्या दोघांना भरपूर नाद होता. मग ते म्हणला बैल त्यानं बघितला तिकडे पळाला. मग ते म्हणला बैल आपल्याकडे आणायचा सांभाळायला. मग आम्ही म्हणलं चालतंय. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सोबतच्या घरी गेलो. दिवाळी होती. दिवाळी दिवशी ड्रायव्हर की क्षेत्र एवढं सोपं नव्हे, कारण बरेचशा अडचणी असतात त्यामध्ये आणि आपला जीव धोक्यात घालून ड्रायव्हर छकड्यावर बसतो. ड्रायव्हर व्हायचं स्वप्न लहानपणी पासून होतं का कधीपासून ते म्हणजे डोक्यात निर्माण झालं आणि आदर्श कोण होतं म्हणजे की बाबा ह्याच्याकडे बघून आपण चांगला प्रोग्रेस करू शकतो अशा पद्धतीने? ड्रायव्हर स्वप्न नव्हतं आपलं की ड्रायव्हर व्हायचं म्हणून. पहिलं लहानपणी मी कुस्त्या वगैरे खेळायचो. कुस्तीचा नाद होता. आपण कुस्त्या म्हणजे परत कॉलेज 10वी पास झालं कॉलेजला होतो तेव्हा वडिलांनी मला तालमीत पण टाकलेलं. सातारला होतो. पण पहिल्यापासून आपल्याला म्हणजे असं भरपूर नाद होतं जनावरांचा ह्याचा. परत कुत्र्यांचा नाद होता. आपल्याकडे जवळजवळ 5 वर्ष 1 नंबर प्रदर्शनातला आहेत. अशी ग्राउंडचे नर होता आणि कारवांची फिमेल होती. कारवांची फिमेल आपली लय जबरदस्त होती की इथं भागात कोणाकडे नव्हती असली फिमेल होती. त्यात भरपूर 5 वर्ष सलग प्रदर्शनात पुशेगाव, कराड, सातारा 1 नंबर. आणि त्याच फिमेलचा पहिलाच बच्चा आम्ही रायगाव मध्ये दिला होता. तिची ऑल इंडिया चॅम्पियन झाली होती कोल्हापूरच्या रजिस्ट्रेशन शोला. ते भरपूर नाद होता आपल्याला श्वानचा. आणि त्यातनं परत मग हा नाद लागला. म्हणजे श्वान क्षेत्रापासून सुरुवात झाली ती बैलगाडी क्षेत्रापर्यंत. पहिलं मैदान आठवते का म्हणजे कुठल्या छकड्यावर बसलेलं आणि गुलाल कुठल्या पहिल्या मैदानात झालं कसं काय? म्हणजे त्यावेळेस सुरुवात झाली गुलालाची बाबा छकड्यावर बसून. असं
असं ते आमच्यातला एक खोंड होता हा इथला. पहिली आमच्यातली गाडी पाहायची सुंदर सुंदर, पण त्याच मालकाचा सिद्धनाथ बर्गे म्हणून त्यांचा खोंड होता. त्याला आम्ही बैल आणला रायगावातल्या रायगावात सतीश तावरे आमचे जोडीदार होते. त्यांच्यापासून आम्ही तो राया म्हणून बैल आणला, चिम्या म्हणून बैल आणला होता त्यांच्या खोंडाला. मग ते मी पहिल्यांदा गट काढला सोनगाव, बोगदा सोनगाव तिथं. म्हणजे आमच्या गावात? हा तुमच्या तिथं सोनगावात पहिल्यांदा गट काढला होता. सीमेला आम्ही मार खाल्ला होता, काही एवढा अनुभव नव्हता आपल्याला. असा विषय. सुरुवातीच्या काळात कुणी म्हणजे सपोर्टिंग केलं की बाबा अशा पद्धतीने गाडी चालू, हिथं चुकतंय तुझं बाबा, की अशा पद्धतीने केलं तर चांगलं म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये चांगला प्रोग्रेस होईल बैलगाडी? संभाळावर तासगाव. कशा पद्धतीने मदत केली? खर्शीचा नंद्या फॉर्मला पळत होता बैल, आणि मी गाडी हाणायचो भरपूर तेव्हा, चांगलीच गाडी हाणत. पण मला म्हणजे असं मी गाडी हाणायचो, मला निकाल रेषा आलेली पण कळत नव्हतं सुरुवातीला मी गाडी हाण. तेव्हा मला एकदा संभाळणं सांगितलं, सभा म्हणला संभाळावर तासगाव ते जुना ड्रायव्हर आहे, त्याने सांगितलं की निकालात कधी बी उठायचे माणसांना पब्लिकला कळायला पाहिजे की ड्रायव्हर कोण आहे. म्हणून मग तेव्हापासून मी निकालात गुडघ्या यायचं म्हणला निकालात, त्यानं मला सांगितलं. आणि तात्या ड्रायव्हरनं रिंगी कशी आणायची ती तात्या ड्रायव्हरनं सांगितलं तासगावच्या. म्हणजे रिंगी आणायची नव्हती, मला एक मुंबईला शर्यत होती, लासोरण्याचा चत्तूर बैल पळायचा, ती शर्यत होती मुंबईत. तेव्हा रिंगी आणायची, तेव्हा म्हणलं आता रिंगी कशी आणायची. तेव्हा मी तात्याला फोन केला, तेव्हा तात्याने मला सांगितलेलं. तेव्हा फर्स्ट टाइम त्यांनी मला सांगितलं त्या दोघांनी कशी म्हणजे कशा पद्धतीने चालवायचं. काय फरक म्हणजे काय जाणवतं म्हणजे साध्या आणि रिंगीमध्ये मध्ये चालवण्यामध्ये काय फरक असतो? म्हणजे लय फरक आहे. तर रिंगीला म्हणजे पहिलं कसं काठी चालायची, आता काठी बंद झाली. आपल्या छकड्याला सगळ्या सोयी करायच्यात काही पण तसं रिंगीला काय ठराविकच गोष्टी येतात. बैलगाडी क्षेत्रामुळे बरीचशी कलाटणी मिळाली आयुष्याला. काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीनं आयुष्यात बदल होत गेले? आणि नाव प्रसिद्धी आहेच एक प्रकारची, त्यासोबत मानसिक समाधान पण मिळतं या क्षेत्रात. म्हणजे गुलाल घेतल्यावर काही आर्थिक गोष्ट असतातच मान्य, पण एक प्रकारे समाधान असते. काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे प्रत्येक जण अड्ड्याला जातो तो गुलालासाठीच जातो, आणि आपल्याला म्हणजे की फायनल गुलालात गाडी राहिली की आपण समाधानी होतो, की समाधान कुठेतरी झालं पाहिजे. नाहीतर आणि महत्वाचं म्हणजे जेवढे मोठे अड्डे आहेत त्या अड्ड्यात एक तरी गाडी आपली फायनल असावी असं प्रत्येकाला वाटतंच, आणि त्यात समाधान होतं ना. कारण एवढा मोठा अड्डा नाही, एक पण गाडी आपली नाही फायनलला म्हणल्यावर असं होतं. नावातल्या माणसाला तर तसं वाटतंच की बाबा असावी आपली एक गाडी. आता सर्व मेंबर असतात तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये, सर्व ड्रायव्हर असतात, काय मैत्रीपूर्ण वातावरण मैदानामध्ये असतेच. सर्व छोट्या ड्रायव्हर झाले, परत अजून तुमचे बरेचसे मित्र आहेत, दिलीप ड्रायव्हर झाले. काय सांगाल म्हणजे काय कसं व्हायचं म्हणजे पूर्वी की बाबा एकमेकाशी बोलणं नव्हतं, काय नव्हतं. ड्रायव्हर आहे बाबा हे त्याच्या गाडीवर ड्रायव्हर आहे, मग ते मतभेद असायचं ना की बाबा काय नाही तो मॅनेज झालाय किंवा काय झालंय. पण आता तसं नाही ना. आता कसं म्हणजे सगळे एकत्र बसून आपण चकड्यावर बसलं की बेईमानी नाही, चकड्यावर उतरलं की दुसती, फाटीत आत गेलं की दुसती नाही. सुरुवातीच्या काळात ते जरा थोडस कॉम्पिटिशन असायची, काय असायचं म्हणजे काय काय व्हायचं नेमकं? आपण काय शेवट्यावर बोलतो मग ते मॅनेज झाला का असं काय गाडी हरवायसाठी काय असायचं ना मतभेद विषय. पण आता तसं नाही ना बाबा. आम्ही गेलो अड्ड्यात तरी 10-15 जण असलो तरी एकत्र दिवसभर एकत्र असतो. पण समजा एकत्र गाडी लागली तर त्याची गाडी लागली म्हणून आपण कमी आणायची असलं नाही, तर मग बसायचं नाही. बेईमानी नाही. चकड्यात बसलं की गद्दारी करायची, बसलं की स्पर्धी, आणि उतरलं की मित्र. दादा पेडगाव केसरीची एक मोठी ढाल आहे, आठवण म्हणून ठेवलेली आहे तुम्ही. कधीच हे कधीच बक्षीस आहे काय? ही 2022ची आठवण म्हणजे त्यातलंच आठवणीतली आहे ती, म्हणून आणली आपण ढाल. ती बलमाची ढाल आहे. बलमाची. त्यावेळेस आम्ही साहित्याने गेलतो अड्ड्याला, आणि त्यावेळेस पण मला म्हणजे गाडी नव्हती. गट मला वाटतंय गटाला गाडी सचिन मामाना का विशाल ड्रायव्हर दोघात कोणतरी आणली होती, आणि सीमेला दोघांना बी एकत्रच गाड्या लागल्या. आणि मी होतो खाली, मग रोहन भाया आले. मला रोहन भायांचा फोन आला की कुठं आहे म्हणून. मी बसलेलो खाली, मला म्हणले गाडी हाणायची. मग मी उठून खालून आलो, गाडीत बसलो, झोपलो मी गाडीत. तिथनं आलो, सेमी काढला, फायनलला 1 नंबर केला होता. 2022 मध्ये विघ्नार्थ कंस्ट्रक्शन त्यांचा सरदार, महादेवनगरवाल्यांचा सरदार आणि बलमा
मग मी अक्षयला भैयाला म्हणलं की ढाल मला पाहिजे का, तर तेव्हा झालं तर 900 गाड्यातलं मैदान, म्हणजे तेव्हा कुठंच एवढं मोठं मैदान झालं नव्हतं. एक मोठ्या मैदानची आठवण म्हणून हे ढाल म्हणलं मी नेणार. भैया म्हणले नाही अक्षय मला नेतो, म्हणून ते आपल्याला आठवण म्हणून राहील. छोटी दिसते आता आपल्या समोर तुमची लाडकी काय नाव तिचं, हिंदवी. एक प्रकारे दिवसभर तुम्ही कंटाळलेला असता संपूर्ण, म्हणजे ड्रायव्हर क्षेत्र म्हटलं की सकाळी लवकर मैदानात जावं लागतं, कारण आजकाल आपण पाहताय संघटनेचे नियम चालू झाल्यापासून 8 साडेआठला मैदान चालू झाले, लवकर मैदान, आणि रात्री नाही म्हटलं तर तुम्हाला घरी यायला 10 साडेदहा वाजतात. तर काय एक प्रकारचा थकवा कुठं तर निघून जातो का, काय तिच्याकडे आलं की जातोच निघून बघितलं की. आणि ती महत्वाचं म्हणजे झोपत नाही मी आल्याशिवाय, खेळतच असते 100%. बैलगाडी क्षेत्राने बरचस काही शिकवलं. काय म्हणजे महत्वाच्या गोष्टी आयुष्यामध्ये काय शिकले गेले की त्यामध्ये आता बैलगाडी क्षेत्रासोबत आपल्या सोबतच्या जीवनामध्ये चाललेल्या वाटचालीमध्ये त्या फायदेशीर ठरतात. बैलगाडी क्षेत्रात भरपूर ओळख झाली महत्वाची, म्हणजे जरा वैयक्तिक जीवनात जरा काय अडथळा आला तरी बाबा कुठं बी जाऊ द्या, ओळख भरपूर झाली, त्यामुळं माणसं लय कमवली. कारण आता आपलं बोलणं झालेलं मध्ये ते कोकणातून काय, कोकणात पण एवढे फॅन्स झालेत, हो संपूर्ण महाराष्ट्रात फॅन्स झालेत, आणि आंबे वगैरे पाठवू का वगैरे, म्हणजे एवढं प्रेम झालं एक प्रकारे. काय सांगाल त्या माणसांचं प्रेम या नादानं हे लाव झाल्यामुळं भरपूर माणसं झाली. लहान लहान मुलांचं पण भरपूर कोणी येतात की आमची गाडी हाना. आजकाल आपण म्हणतो की आता जे टॉपचे ड्रायव्हर आहेत ते फक्त टॉपच्या गाड्यांवर बसतात असं काही जण म्हणतात, पण ते खरं आहे का की बाबा काय नसतंय काय. जेव्हा नवीन होतं ना बैलगाडी क्षेत्रात तेव्हा मी पण भरपूर गाड्या आणायची, म्हणजे की असं एका अड्ड्यात 15-15 फिरून आपण कोणाला नाहीच म्हणलो नाही कधी सुरुवातीला. पण जसं जसं भरपूर माझं पण ऍक्सिडेंट झालं, ड्रायव्हरला महत्व म्हणजे आहे ना, पडला धडला तर कोण विचारा येत नाही असा विषय आहे ना आता, की बाबा पडलाय तर जावं बघावं. माणसं बैल बघायला जातात, बघून तो ड्रायव्हर पडलाय, ठराविक माणसं असतील, नाहीतर जे ते आपापल्या बैलाकडे जाणार ते पडलाय का काय झालंय चौकशी करायला कोण येत नाही. म्हणजे एक प्रकार सेल्फिश भावना कुठं तर निर्माण होते त्यावेळेस. आणि जे कसं असतं, आणि ह्यात गरीब बारीक मोठा काय नसतो, माणूस काय करतो बाबा ती काय, आता ड्रायव्हर काय करतो बाबा ती गाडी व्यवस्थित पळते का, जर बाहेर बिर जाणार असली काय असली आडकाडकी होती, मग प्रत्येकाला जीव प्याराच आहे ना, त्यामुळे मग नाहीत बसत असं असतं. असे बरेचसे कठीण प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडले असतील, कारण एवढ्या वर्षात बैलगाडी गाडीवर तुम्ही बसता, काय म्हणजे काय कठीण प्रसंग कधी घडलेत का आयुष्यामध्ये? भरपूर. मी कवापासून गाडी म्हणजे असे ठराविक हाणायला मी पण भरपूर गाड्या हाणायचो. मी असं कधी कोणाला नाही म्हणलं नाही किंवा काय नाही, पण कोरेगावच्या अड्ड्यात एकदा मी गाडी अडकून पडलेलो, महाकाल येळूस आणि पुष्कळ तेजा, त्या गाडीवरून पडलेलो. तेव्हा मला कंप्लीट 1.5 दिवस काही कळत नव्हतं, म्हणजे आठवत नव्हतं. अजून पण मला मी कसा पडलो किंवा काय झालं ती मला आठवत पण नाही, म्हणजे एवढं डेंजर. आणि पडून मी दिवसभर अड्ड्यात, म्हणजे मला दवाखान्यात नेलं, दवाखान्यात आणलं, पोरं सांगत होती दवाखान्यात आणलं. मला वाटतं की मी पडलो की मला दवाखान्यात आणले, पण मला तिथं कोरेगावात दवाखान्यात नेलं, दवाखान्यात परत मी अड्ड्यात मला आणलं. मी दिवसभर अड्ड्यात होतो, लय पोरांनी त्रास दिला दिवसभर. ही मला काही गोष्टी मला नंतर पोरांनी सांगितलं की तू असं असं केलं, म्हणजे एवढी बेकार अवस्था माझी झाली. आणि त्यामुळं ते तेव्हापासून आपण आपलं ठराविक शिकाऊची पहिलं आहेत बाबा, सरळ पळते सेफ्टी. आणि कसं होतं, कुठला कधी कसा येतोय काय होतोय. आता परीक्षेला 2 मैदानं झाली, तेव्हा पण 2 एक आदतचं झालं, तेव्हा बी एक गाडी बैल आला शेजारी गाडीत गाडी अडकलेली, त्यातनं मी अडकून सुद्धा गट काढला, परत त्यातनं गाडी निसटून काढली आणि गट काढला. परत उपरच्या मैदानाला बी तसेच सेम कंडिशन झाली ती. याचा आपला गिरवीचा तेजा आणि 15 तो रायबा, त्या गाडीला शेजारची गाडी आलेली. बरं दुसरी गाडी फॉल झाली तर काय काय ड्रायव्हर ही नवीन आहेत ती काय करतात, आपण गाडी बाद झाली तर ओढून धरायची, ती मागण्यात तशीच हाणत येते ती, मग पुढे एखाद्या अडकाडकी ऍक्सिडेंट होतो. हे असलं त्यांना म्हणजे काही कळतच नाही, पण बाद झाली तर कशाला हाणायची, तशीच हाणत येते. शेजारी गाडी गेली तर ती ओढून धरावी, असलं काय नाही, तसेच हाणणे काय, म्हणजे दुसऱ्या शेजारच्या ड्रायव्हरचा जरा विचार पण विचार केला. आपण गाडी अडकली तर आपण ओढून धरावी. आता मी परवा दिवशी माझ्या बाबतीत 2 किस्से तसंच झालं. तर मी गाडी हाणा सोडून ते बैल ढकाला पलीकडं, त्यातनं गाडी काढली मग गट काढला. दादा
ज्यावेळेस ड्रायव्हर की चालू केली, तुमच्या घरातला सपोर्ट म्हणजे तुमचे मंडळी झाले किंवा वडील झाले, कशा पद्धतीने सपोर्ट झाला तुम्हाला? म्हणजे या ड्रायव्हर की चालू केली तेव्हा लग्न वगैरे नव्हतं आपलं काय, आणि घरातून पहिल्यापासून म्हणजे आपल्याला फुल सपोर्ट, कारण व्यसन आपल्याला मूळ कुठलं नाही महत्वाचं, ही फुल गॅरंटी घरातल्याच घेऊ काय वाईपट करू शकत नाही. त्यामुळे घरातल्यांचा पूर्णपणे विश्वास होता. आणि आम्ही कोण घेतला ती म्हणलं आपण जायचं, एवढ्यात मिळली तेवढ्यात मिळली, त्याच्यावर माघारी यायचं, त्यापेक्षा आपलं काय पैसे घालवणार आपण. मग आपण डोक्यात एक कोण आम्ही घेतला, तो 2 आठ पळावला, ती थोडक्यात मारमती सारखंच आपण म्हणायचं यायला एवढ्यात मिळली तेवढ्यात मिळली. ते आमच्या चुलत्यांनी मला 2 वेळा हे नावलं, चुलत म्हणले कारण आपलं आपणच हाणायचे. मग मी फेरायला याला इथंच बसायला लागलो, मग ड्रायव्हर झाला. फक्त आपण स्वतः मनाचं एक बाळगलेलं की बाबा चकड्यात बसलं तर बाईमानी कोणाशी करायची नाही. मी माझ्याकडे बैल होता पवन म्हणून, आमची पोरं वरडायची की त्या बैलाची गाडी शेजारी एका गटात लागून, पण मी स्वतःच्या बैलाची गाडी न आणता त्या गरुड म्हणून बैल होता अक्षयकडे, त्याची तो बैल मला लय पळायचा, मग त्या बैलाची मी गाडी हाणायचो. म्हणजे एवढा विश्वास. आणि पहिल्यापासून आपण या नादात विश्वास कमावलाय की बाबा स्वतःचा बैल शेजारी असून पण मी माझ्या बैलाच्या गाड्या मारलेल्या शेजारी बसून. का तर तो बैल आपल्याच्यावर पळत नव्हता, त्यामुळे आपलं नाव झालं. ह्या नादात थोड्या दिवसात लय मोठं नाव कमावलं. दादा, आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर की करताच, पण घरातली आर्थिक जी स्टॅबिलिटी आहे ती पण महत्वाचं असते. म्हणजे आर्थिक वातावरण असते ते एक प्रकारे चांगलं दिवस यायला लागले ड्रायव्हरला, कारण संघटना स्थापन झाले तुमची पण, आणि तुमचे बरेचसे नियम पण मध्ये झाले. काही याआधी असं पण होत असेल की असंच तुम्ही अड्ड्यावर जायचं आणि 1 पण रुपये न घेता घरी पण, असं पण दिवस काही असतील म्हणजे आधी आले असतील, काय सांगाल? काळ होतं तेव्हा जरा चालायचं, पण आता नाही शक्यतो तसं. आता बऱ्यापैकी बक्षीस पण मोठी भेटायला लागले, त्यामुळे आता सगळ्यांनाच पैसे यात भेटायला लागलेत. म्हणजे चांगले दिवस आले थोडक्यात. आता संघटना झाल्यापासून नेम लागू झालं सगळ्यांना, त्यामुळे तर चांगले दिवस आले. प्रशांत दादा, बलमाचं आणि तुझं नातं एक वेगळंच आहे, म्हणजे कारण बलमा म्हटलं की आपला सलगरी प्रशांत ड्रायव्हरचं नाव निघतं. काय सांगशील त्याबद्दल? म्हणजे एक वेगळंच तुमच्या भावाचं नातं असल्यागतच आहे, काय सांगशील? बलमा म्हणजे तो लहान होता तेव्हापासून आपला जीवच त्याच्यावर, म्हणजे अक्षयजन आपलं रिलेशन गोट्यामुळे झालं. अक्षयकडे बैल पळवता लक्षा, परत दादा जांभरे होते गरुड, आणि गोट्याची आमची दोस्ती होती माऊलीचा गोट्या. मग गोट्यानं मला ती गाडी हाणाय बसावलं आणि तिथनं मग आमचे संबंध जुळले. ती आज तर दोस्ती मला वाटते एक 15-20 वर्षाची दोस्ती असेल. काय वेगळे पण काय जाणवतो बलमाचं? म्हणजे एक प्रकारे स्वतःचा बैल असल्यागत, आपला बैल थोडक्यात म्हणजे आपला बैल असल्यागतच आहे, आणि हारनागत स्पीड एकदम. काय वेगळे पण काय बैल ते जवळजवळ 1-2-3 वेळा व्यवहार झाला असेल, म्हणजे द्याचं म्हणलं, जेव्हा द्याचं म्हणेल तेव्हा आम्ही त्याला म्हणायचं नाही बैल द्यायचा. बैल आपण विकून गेला नाही. रोहन भाई आम्ही ती गोडवलीतली पोर असते याला बैल नाही विकायचं म्हणलं त्याला, ते कितीतरी वेळा असं म्हणजे त्या डोक्यात यायचं की बाबा वैतून चिडचिड व्हायची, म्हणायचं बैल द्यायचा, बैल नाही द्यायचा म्हणलं. एकदा झालेला व्यवहार आम्ही मोडला. आणि म्हणजे बैला प्रेम जास्त आहे सगळ्यांचं. बैल दिला की आपली किंमत नाही ना राहणार, आणि बैल नाही पडत आपल्याकडे, बैल नाही काय. वजीर ग्रुप गोडवली जे आहे ती पोरं वेगळीच आहेत, स्वभाव एकदम एक नंबर स्वभाव, असं काय परकेपणा कधीच नसतो. वजीर पळतात तेव्हापासून आमची किती 15-16 वर्षाचे संबंध असतात, पण असं जीवाभावाचे असले म्हणजे कधी असा दुधापणा नाही, काय नाही. आता पेडगाव मैदानाकडे येतो. आपला सर्वांचा लाडका रुस्तम हिंद केसरी, नवम हिंद केसरी बकासूर हा फायनलला 1 नंबर केला आदतच्या पेडगावच्या मैदानामध्ये. ओपनच्या पण केलाच, पण त्यानंतरच दुसऱ्या दिवशीचं मैदान झालं. तर मित्रांनो, आपल्याला माहितच असेल की बकासूर पळालाच, त्यासोबत एक्का पण चांगला पळाला, परंतु त्याचा साथीदार म्हणजे आपले प्रशांत ड्रायव्हर हे फायनलला त्या गाडीवर बसलेले एक्केच्या आणि बकासूरच्या. तर दादा, काय अनुभव काय होता त्या दिवशीचा आणि काय तहरार होता? कारण पाऊस जोरात पडलेला, पावसाचं वातावरण होतं, काय सांगशील त्याबद्दल? काय झालेलं एक्झॅक्टली त्या दिवशीचं? म्हणजे योगायोगाचं नशीब आपलं म्हणायचं की कुठेतरी चांगले कर्म केलेल्याचे फळ. थोडक्यात काय झालं, अनायशी होऊन बबलू चाच्याचा ऍक्सिडेंट झाला पुढं सीमेला,
आणि आम्ही बसलो तिथं, माझ्या काय ध्यानी म्हणी पण नव्हतं. मग छोट्याचा मला फोन आला, कुठं आहे म्हणून. तर म्हणलं आहे इथं बसलो स्टेजच्या माग. तर मला म्हणला आलो. मग छोट्या आला, छोट्या मला म्हणला गाडी हवी तुला. म्हणलं नाही फायनलला. मग म्हणला थांब जाऊ नको ती गाडी आण. बरं म्हणलं चालतंय. आणि परत गाडी झोपायच्या आधी पाऊस आला. पाऊस आला ती भरपूर, जवळ तासभर पाऊस पडला असेल. पाऊस चांगलाच आला, भरपूर पाऊस आला. आम्ही थांबलेलो. परत मला गाडी नव्हती जायला. मग अक्षयचा भाऊ, ती काका मोरे, केदार ही थांबलेली गाडी घेऊन माझ्यासाठी. मग परत त्यांचं फोन आला, त्यांना म्हणलं थांबवायचं. मग परत पाऊस परत चालू झाला. मग म्हणलं चला आता, मी थांबलेलो पण पाऊस काय उघडा ना. मग त्यांचा फोन आला, म्हणलं चला आता किती उशीर आपण तरी थांबवायचं म्हणून आम्ही तिथून निघून गेलो. आणि परत आम्ही गेलो, पाऊस उघडला आणि आम्ही जवळजवळ म्हणजे घाटमाथे पोचलेलो कारखाने इथं. आणि ती म्हणले चहा प्यायला थांबा म्हणून नुकतंच गाडी उभी थांबवली. आणि परत छोट्याला पण आला, कुठं म्हणून गाड्याचं पाय घेतले होते. तर म्हणलं अरे मी आलो निघून. तिथे लागला वरडायला. मग परत म्हणलं थांबा आलो. मग परत म्हणलं किती वेळ लागेल, तर काय म्हणलं एक 10-15 मिनिटं लागते. म्हणलं आलोच. मग म्हणलं ये लवकर. मग पण तिथं गडबड चाललेली. पण सर्वात म्हणजे मी सगळ्यांचं आभार मानतो की मला सहकार्य केलं, माझ्यासाठी थांबली. ती 10 बैलगाडी मालक, झेंडा पण यात्रा कमिटी यांनी सहकार्य भरपूर केलं. त्यांच्यामुळं आपल्याला 1 नंबर तिथं मला म्हणजे चान्स भेटला. थोडक्यात बकासूरची गाडी आणायला चान्स भेटला. म्हणजे थांबले सर्वजण थांबले की मी जवळजवळ 15-20 मिनिटं मी तिथनं परत माघारी गेलो. आणि मी फोन केला की आलो म्हणून, येतो म्हणून. मग जरा सहकार्य केलं सगळ्यांनीच की ती वाट थांबली तिथं. नाहीतर काय काय आजच्या दिन कोण थांबत नाही कोण कोणासाठी. पण तिथं थांबले आणि वैभव बसला गाडी. परत मी गेलो तिथं की मग वैभव उतरला, मी बसलो. कशी चर्चा झालेली म्हणजे तुमची मोहिलशी वगैरे चर्चा झालेली का वैभव दादाशी वगैरे कसं काय? छोट्याचं त्यांचं बोलणं झालं होतं. बबलू चाचा पडला की मग त्यांनी छोट्याला पण गेला. छोट्याला गाडी होती, छोट्याला फायनलला गाडी होती. छोट्याला गाडी होती फायनलला. मग छोट्या म्हणला त्याला नाही गाडी, तो हाणल. मग म्हणले चालतंय. तरी आटीतटीची लढत होती. कारण कॉकटेल पण शेजारची गाडी तुफान वेगाने पळत होती. आणि मला वाटते फायनलला अक्षरशः शेवट निकाल रेष होती, तिथंच तोंडावर निकाल घेतलाय. आणि काय सांगशील? पण म्हणतात ना बैलगाडी क्षेत्राला देव, तसं आहे त्या बैलाचं नशीबच म्हणायचं. म्हणजे आता निकालात जातोच बैल घेऊन गाडी. तर काय वेगळे पण किंवा स्पीड वगैरे बऱ्याचशा गाड्या तुम्ही चालवलं, काय वेगळे पण स्पीड जाणवलं? कारण मला वाटतं बकासूरच्या गाडीवर पहिल्यांदाच बसला असेल तुम्ही. मला नाही, मी बकासूरच्या गाडीवर कसं 4-5 वेळा बकासूर हाणला. बालमान ती एकदा साखरेंचा सुंदर, पुशेगावला पण आम्ही राहिलो. साखरेंचा सुंदर आणि बकासूर तिथं फर्स्ट टाइम मी पळावला बकासूर. उजवीनं बाहेरनं पळावला होता. आणि त्याच्यानंतर परत इथं अंगापूरला 1 नंबर केला होता बलमान बकासूरवर. त्याच्या परत कासेगावला बी पळवलेली गाडी मी. आणि त्यानंतर डावीनं फर्स्ट टाइम पळवला. म्हणलं आपण डावीनं बैल कधी पळवला नव्हता, आज म्हणलं चान्स आहे. मग त्या अपेक्षेने मी माघारी आलो. एक प्रकारे मागच्या अनुभवाचा फायदा झाला कुठेतरी म्हणावं लागेल. 100 बैल आपण पळवलेला फक्त उजवीनं पळवलेला, डाव्या खांदानं बैल तो आपण कधीच पळवला नव्हता. पण काल पळावला डाव्या खांदानं. त्या मैदानाबद्दल काय सांगाल? कारण तुम्ही जेव्हापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये आलाय, 2000 गाड्या कधी पाहिले होते की बाबा एकाच मैदानामध्ये नोंद होती? आदल्या दिवशी पण 1000 गाडी पळाली त्या अड्ड्यात. आणि दुसऱ्या दिवशी पण 1000 गाडी. असे मैदान बोतो ना भविष्य, म्हणजे ते त्यांचं रेकॉर्ड तीच मोडू शकतात असं. म्हणजे याआधी असं मैदान 2022ला 900 गाड्या मी 1 नंबर केला तेव्हा 900 गाड्या घालत्या. त्याच्यावर कुठं दुसरीकडे कुठं 900 गाड्याचं मैदान झालं नाही. त्यानंतर तिथं झालं 1000 गाडीचं. परत आता 24ला 2000 गाडीचं. म्हणजे त्यांचं रेकॉर्ड एवढं करू जाणं सुनील मोरेच. वैभव मामा, परत मोहिल शेठ झाले, सर्व बबलू चाचा, छोट्या झाला, सर्व खुश झाले असतील. सर्वांचे फोन आले. कुणाचे म्हणजे फोन येऊन गेले की बाबा चांगली गाडी पळवलीस वगैरे, असं काय आठवणी काय ते? म्हणजे वरून कोणाला माहितीच नव्हतं ना मी खाली, कारण मी नव्हतोच. आणि मी अचानक डायरेक्ट येऊन खाली बसलो, त्यामुळे बऱ्याच जणांनी कळालं नाही की बाबा ड्रायव्हर कोण आहे ते. म्हणजे हिरोची एंट्री म्हणतात तसं, म्हणजे अचानक झालं पिक्चर मध्ये. गाड्या वळून उभ्या होत्या आणि असं सुटायच्या, म्हणजे एका पोचलाच. पण तेवढ्यात मी मागणं येऊन बसलो गाडी. पावसाचं जरा आधी वातावरण होतं, तरी काय त्रास वगैरे काय? पण तिथं
त्या पेडगाव फाट्याला पावसाचं काहीच त्रास नाही, कारण तिथं पडत्या पावसात पण गाड्या पळू शकतात. दादा एवढ्या वर्ष बैलगाडी क्षेत्राचा ड्रायव्हरचा अनुभव आहे तुम्हाला, काय मजेशीर किस्से वगैरे घडले आहे का असतील तुमच्या बरेचशा वाटचालीमध्ये, काय सांगाल? मी जरा थोडेसे किस्से जरा सांगा जरा प्रेक्षकांना, जरा कशा म्हणजे अशा आठवणीतले वगैरे काय किस्से घडलेत का तुमचे? काय लक्ष्मीपूजनला एक मैदान होतं, मी नवीनच होतो, गाड्या आणत होतो. 2 किस्से आहेत असं की लक्ष्मीपूजनला कोळेवाडीला मैदान होतं आणि लासुरण्यातला बैल तेव्हा मी पळवायचो, चतुर बाबरांचा चतुर म्हणून. तो बैल घेऊन आम्ही गेलो. तो बैल होता कामेरीत माझा जोडीदार क्लासमेट होता आमचा विकास म्हणून, त्यांच्या तिथं बैल होता. ती पोरण त्यांचं माझं चांगलं संबंध होतं आहेत. मग आम्ही तिथं गेलतो लक्ष्मीपूजनच्या अड्ड्याला कोळवाडीत, रावशेठ मेल पांढरवाडीचं ते कोळवाडीचं, त्यांचा सुंदर म्हणून बैल होता. त्या बैलाला बैल दिला होता आम्ही आणि तिथे गेलो होतो त्यांच्या अड्ड्याला. गावगटात गाडी होती, गावचा गट होता, गावगटात गाडी होती. गाडी खालनं सुटून आली आणि सुटून आली की ती गाडी सुटून आली. मग ड्रायव्हर XYZ ड्रायव्हर होता गाडीवर, ते आले की ते आप्पांना म्हणले, मोरलाप्पा होतं तेव्हा, मोरलाप्पा मला गाडी सुटून गेली की मोरलाप्पा मला म्हणले आता तू बस गाडी. आणि ती किस्सा झालता जरा, मी नौकाच होतो ना, ती ड्रायव्हरनं त्या खाली गाडी आणली माघारी. मला बघितलं की नको म्हणला, मी सांगतो आप्पासनी म्हणला तो ड्रायव्हर की तुम्ही गाडी हाना, पण आप्पा म्हणले नाही बस. आप्पांनी मला हाक मारली, मला आप्पांनी परसू बस. तर मी गेलो माग, ही कामेरीची पोरं म्हणायची नको तू बसू नको तू बसू. मग मी मागे गेलो, मोठ्या माणसाचा शब्द कसा डावला म्हणून आपण गेलो चकडे मागे. त्यांनी माझ्याकडे बघितलं, नाही म्हणले मी सांगतो, आणि त्यांनी गाडी आणली मार खाल्ला. आणि परत आम्ही तीच गाडी, आम्हाला परत गाडीनं मार खाल्ला की सरळ ड्रायव्हर म्हणले मी बैल आणला 1 नंबर करायचा, बैल द्या फक्त पायऱ्याला. तरी कामेरीची पोरं म्हणायचे आमचा ड्रायव्हर बसेल, ते म्हणाले चालतंय. त्या रावशेठला कळालं की रावशेठ म्हणले नाही ना हाईच गाडी पळवायची. मग आम्ही तीच गाडी पळवून परत फायनलला राहिलो. आणि ज्या गाडीनं आम्हाला मारलेलं त्या गाडीचा आमचा फायनलला 1 नंबरला सामना निकाल झाला. असा विषय झाला. परत एकदा पिंपरीच्या अड्ड्यात बी असंच झालं होतं. गटाला गाडीनं मार खाल्ला होता आणि बैल बरोबर घरी निघालेली. त्या वकिलांचा सर्जा आणि चतुर शी गाडी होती, त्या गाडीनं मार खाल्ला गटाला. मग ही म्हणली चला गट मार खाल्ला, मग घराकडे घरी जा, बैल बारा निघालेली. तर मी फोन केला काय झालं पोरांना, तर म्हणले नाही पळवायची म्हणतात. म्हणलं गाडी पळवायची, मग नाही करत मी शेवटच्या गटात गाडी पळवायला लावली. गाडीनं गट काढला आणि सीमेला कडनं गाडी लागली की ड्रायव्हर म्हणला मी नाही आणणार. ती पोरं म्हणली असं म्हणलं मी आणतो. मी तेव्हा माझी नवीनच होतं ना, तेव्हा वकील शिवाजीनगरचे वकील आणि माझी ओळख झाली. तिथं पण मी सेमी कडनं काढला आणि फायनलला 1 नंबर केला. असं म्हणजे न होणार, जिथं घरी जाणार त्यात आपण हे केलं, नंबर केला. त्यामुळे चर्चा झाली की बाबा कुठला ड्रायव्हर. आता उद्याचं मैदान आहे करंजे पूलचं, उद्या कसं काय येणार आहे का तुम्ही मैदान? हो उद्या जायचं. कोणत्या गाड्या आहेत काय उद्या? बाबा अजून बालमाचं चाललंय या. बालमाचं काय मी काय फोनच केला नाही अजून. नाही 1-2 गाडी, ती सर्जा म्हणून नाही कालचा कळलोनचा, त्याची एक गाडी आहे. दादा आता पाहिलं तुम्ही, आता खरेदी बैलांच्या थोड्याफार फार कमी व्हायला लागलेत. म्हणजे आता बघताय तुम्ही, काय नेमकं कारण काय आहे की आधी नाही म्हटलं तर आता मोठं मैदान म्हटलं तर सरासरी 8 ते 10 खरेदी व्हायचेच प्रत्येक मैदानात. काय व्हायचे म्हणजे आता काय झालंय की बाबा प्रत्येकाला अपेक्षा वाढल्यात की बाबा बैलांच्या किमती, ज्यांच्याकडे पैसे आहेत ती जास्त पैशाने बैल घेतात, पण ज्यांची वस्तू पळती त्यांनी विचार करायला पाहिजे की बाबा आपली परिस्थिती काय, आपण काय. आपल्याला बऱ्यात कसं एकदा चान्स असतो, बैल तुमचा पळाला कुठेतरी नावात येतो, नावात आला तर तुम्हाला गिऱ्हाईक येतो, पण मग त्याची गाडी मारली म्हणजे त्यांच्याकडे पैसे होते म्हणून त्यांनी तेवढ्या पैशाला घेतला. पण सगळ्या तशी ना हाताची 5 बोट सारखे नसतात. तुम्ही जिथं जेवढ्यात आहे तेवढ्यात सुख मानाय पाहिजे. अपेक्षा माणसाला असतात, सर्वसामान्यांच्या अपेक्षा अजून वाढायला. त्यामुळे गरीब माणसाचा बैल विकायला बंद झाला. आता तुम्ही बघा आपल्या इकडचे म्हणजे आपल्या इकडचे व्यवहार होत्यात का? नाही. जी ती म्हणते माझा बैल 15 लाखाला जावं, 20 लाखाला एवढ्या त्या मोठ्याची गाडी मारली, हे जी मारली, मग मला त्याचा एवढ्याच आहे तर माझा तेवढ्याला जावा. तसं नसतंय ना, प्रत्येकाचं वेगवेगळा असतो. पण तेव्हा त्याचा काळ होता, त्यानं ती एक रेंज असते, वाप असते की त्या वापत बघून त्यांचं झाला तेवढ्याला म्हणून आपल्याला तेवढ्याला होऊ शकतो असं नाही ना. मोठ्या हाताची सारखी आहेत का सगळी? नाही. मग असं कुठेतरी प्रत्येकानं बघून आपली कंडिशन बघून
द्यावं येतो की कुठेतरी समाधान मानावं की एवढे पैसे आले झाले बाबा मग आपल्या कॅपॅसिटी पुरतं आपल्या वस्तू पुरतं तेवढे पैसे आहेत मग देऊन टाकावा असं होतं. पण सर्वसामान्यांनी नाद करावं का हे? हा नादच आहे फक्त की ते नादाकडे बघून केला तर नाद आहे, एक व्यवसाय म्हणून केला तर तो नादच नाही ना. आणि सर्वसामान्याचं बैल विकणं कारण का तरीच की मोठ्याची बैल विकत्यात जी मोठ्या रकमाला बैल विकलेली आहेत ते काहीतरी त्यांचा स्टंड झाला असतो म्हणून ती त्या किमतीला, आणि त्याची गाडी आपण मारली म्हणून एखाद्याची अपेक्षा काय बाबा त्याचा एवढ्या पैशाला केला त्याची मी गाडी मारली मग माझा बैल तेवढ्या पैशाला का जात नाही. एक प्रकारे ते वातावरण झालं मग तेच असते त्यात मग ते राहून जातात. मग परत कुठेतरी गटालाच परत एकदा मार खाणार किंवा काय होणार मग काय पण प्रॉब्लेम येतात, परत तेवढी किंमत येत नाही. मग तुम्ही आज तुम्हाला जर 5 लाख पाहिजे असले तर तुम्हाला, आणि साधारण एक कोंडांचा विषय सांगतो, बारकी कोंडा असतात नवीन ती आपण आपल्या माणसाला गट काढला की 4 आणि 5 लाख रुपयाची अपेक्षा, पण परत तुम्ही एकदा गट काढला बाबा आलाय आणि तेच परत कोंड पळवायला तुम्हाला एक 5-50 हजार परत खर्च करायला लागतात. मग तुमच्या अपेक्षा ते फिरून तिथंच येतं ना, असं होतं. म्हणजे कुठेतरी तडजोड करून दिली पाहिजे. उद्या करंजे पुलला एखाद्या वेळेस इतिहासामध्ये पहिल्यांदाच बकासूर आणि मथुर पळणार आहेत. काय उत्सुकता आहेत का तुमच्या ड्रायव्हर, म्हणजे फोन वगैरे झाले असतील तुमच्या मित्र परिवारांमध्ये, काय उत्सुकता आहे? ती गाडी पळावी ही अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा होती, म्हणजे फॅन्स फॉलोवर सगळ्यांची, बकासूर प्रेमी मथुर प्रेमी सगळ्यांची इच्छा होती. ती त्या दोन्ही मालकांनी संगणमत करून ती झालं आणि ती गाडी पळाली तर जबरदस्तच गाडी पळेल. काय स्पीड लागेल गाडीला? कारण आता हा बैल पण तिन्ही बरं डावीनं तो बैल पोहतो आणि तो बैल पण माझ्या अंदाजे मथुर पण डावीनं पोहतोय, त्यामुळे गाडी चांगलीच पळेल. आणि काय स्पीड लागेल गाडीला? चांगलं स्पीड लागेल. एखाद्या वेळेस इन केस तुम्हाला गाडी वगैरे बसायचा चान्स मिळाला तर कसं तयार आहात का? म्हणजे आपल्याला आपली कमबॅक एंट्रीज असते बदली म्हणून, जर कुठं जिथं कोणी नाही तिथं आपण असतोच. म्हणजे असं नाही की बाबा त्याने केलं, कोणाला अडचण आली किंवा काय झालं म्हणजे ऍडजस्ट करायला आपण 100% असतोच प्रत्येक वेळी. प्रशांत दादा, आता पाहताय आपण की अंधश्रद्धाचं प्रमाण जरा वाढलंय, म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठं लिंबू भानगडी हे ते लिंबू घेऊन जावं, परत चपलीनं हे नजर उतरवं, काय काय भानगडी नेमकं खरे असते? काय नसते, बैल पळाला की सगळं होतं. बैलच पळत नसला तर काय होणार आहे? बैल पळायला पाहिजे, सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर ते साध्य होतंय. नसतर लिंबू ह्यानं हे केलं बैल पळना तुमचा तुम्ही लिंबू नारळावर बैल पळतात का? नाही. मग असं असतं तर आम्ही रोज 1 नंबर केला असत. किती लाखाची काय गरजच नसते ना, गरजच नसते. मग तेच विषय होतो, बैल पळायला पाहिजे, ड्रायव्हर गाडी आणली पाहिजे. अंगारा फुकला की गाडी थांबते, अंगारा फुकला ड्रायव्हरनं कासर ओढून धरलं तर काय गाडी पळणार आहे का? नाही पळणार. अंगारा लिंबवणार बैल पळत असते तर ड्रायव्हरची काय गरज आहे? मुक्की सोडली तर बैल पळायलीच असते. दादा, तुम्ही सुरुवातीला मुद्दा उचललेला की तुम्ही निर्व्यसनी आहात, म्हणजे अजिबात व्यसन नाही, तंबाखूचं पण व्यसन नाही तुम्हाला. तर व्यसन कशा पद्धतीने, म्हणजे आता बघत आहात तुम्ही ड्रायव्हर की क्षेत्रामध्ये काही जण आहेत म्हणजे व्यसनीचं प्रमाण आहे, म्हणजे थोडंफार काय सांगाल त्यांना? काय सांगायच पाहिजे थोडक्यात ह्या नादात? आता नवीन जी पिढी आहे त्यांनी भरपूर अशी बघायला भेटतात, तोंडात काय माहित सगळं, पण शक्यतो जेवढं व्यसन नसेल एवढं आपली सेफ्टी. कुठं नशा करून बसला, काय झाला, अडकला पडला तर त्याच्या जीवाला धोका आहे ना. व्यसन नाही पाहिजे माणसाच्या जीवनात. जास्त वेळ नाही घेत, आता तुमच्या बैलगाडी क्षेत्रामुळे तुम्हाला काय शिकवलं एवढं सांगा? म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आपण पण कमावले, ते सर्व नाव केलं. महत्वाचं म्हणजे माणसं लय कमावली आपण ह्या नादात, की भरपूर माणसं कुठे बी आपण जाऊ देत महाराष्ट्रात, जिथं आपल्याला अडचण येईल तिथे 5-10 किलोमीटरला आपल्या ओळखीचा माणूस ओळख झाली किंवा असाचा घोटाळा झाला तर तिथे 5 मिनिटात माणूस हजर होणार, अशी जीवाभावाची माणसं जोडली. जर तुम्ही जॉब वगैरे करत असता तर हे सर्व प्रेम मिळालं असतं का? नसतं 100%. काही एवढी ओळख वगैरे निर्माण झालीच नसते. नाव झालंय चिंचनेर म्हणलं की पहिल्यांदा प्रशांत ड्रायव्हर येतो. तेच मी आता बोलणार होतो, कारण गावाची ओळख निर्माण झाली एक प्रकारे. ओळख झाली.
दादा असंच तुम्ही उत्तरोत्तरही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करत राहू हीच सदिच्छा करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि असंच तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आहेतच आणि इथून पुढे पण नाव येईल हीच सदिच्छा करतो. धन्यवाद. धन्यवाद.